सर्वांना स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. चॅनलचं नाव आहे सासरची माणसं. तर कसे आज सर्वजण मस्त आहात ना? मी पण मस्त आहे. तर मस्तपैकी वरती आम्ही टेरेसवर आलो आहे. प्रिशा, मी, प्रांजल आम्ही सगळेजण आलो आहेत बरं का टेरेसवर. अशी थंड हवा सुटली का नाही, खूप छान. हां तर का प्रिशा इथं खेळतीये आणि मस्त वातावरण झालं बरं का इथे टेरेसवर. तर आता बघू शकता एवढं सगळं दिसतंय. तो पडका मारले बरं का. तर इथून एवढं भारी वातावरण दिसतंय ना बघा, सगळं भारी दिसतंय बघा. अख्खं नगर दिसतंय इथून, अख्खं नगर. तर बघा सूर्य मावळतोय, तर भारी वाटते. मला तर लय भारी वाटलं. तर म्हटलं चला आज टेरेसवर वरती जाऊन व्हिडिओ काढावा मस्तपैकी. तर आले बरं का. तर आहे ना व्हिडिओ काढावा आणि तुम्हाला एक गोष्ट शेअर करणार आहे. तर ती तुम्हाला सांगते. तर काय गोष्ट आहे ते सांगते. तर ही गोष्ट नाही म्हणजे सिरियस आहे. तर त्याच्यामुळं म्हटलं हे निवांतच व्हिडिओ काढावा. भरपूर दिवसाचा काढायचा होता मला, पण काढणं नाही झालं. म्हटलं असंच मी टेरेसवर आलं ना तर म्हटलं तुम्हाला शेअर करेन काय गोष्ट आहे. ती गोष्ट आहे कर्जतला घडलेली आहे. तर कर्जतचे व्हिडिओ माझे संपले होते. जेवढे व्हिडिओ होते ते सगळे पोस्ट केले होते. पण हे होतं म्हटलं विषय बाकी होता. विषय अजून भरपूर विषय होते. तर ते काढत आता दमाने घरी मुंबईच्या घरी गेल्यावर सांगूनच तुम्हाला काय झालं ते. तर म्हणजे आता मी कर्जतला गेले होते. तर आईंचा मला पहिला प्रश्न काय असायचा, तर केस किती भारी बोलते ते. आईचा मला पहिला प्रश्न असायचा की त्यांना काय माझ्यावर डाऊट आहे का काय कळतच नाही गड्या. कारण त्यांना असं वाटतं नाही का प्रीतीचा फोन मला येतो का, हाच त्यांना डाऊट असतोय की येतोय का प्रीतीचा फोन. तर मला प्रीतीचा काय फोन वगैरे काही येतच नाही. कारण आता काही म्हणजे हेच नाही ना, नातच नाही राहिलं ना आपलं. तर ती तरी मला कशाला फोन करेन, बरोबर आहे का नाही. पहिलं असायचं नातं, पण आता काही नातच नाही म्हटल्यावर त्याच्यामुळे माझा काही तिचा कॉन्टॅक्ट नाही. म्हणजे तुम्हाला सांगू का, जेव्हा प्रीती बड्डेला आली होती ना त्याच्यावरच 1 महिना आम्ही म्हणजे बोललो तेवढं तात्पुरतं बोलायचं. तिचा फोन आला. पण जेव्हा म्हणजे नाही का त्यांना की प्रीती आमच्या घरी आलती वगैरे, तर तेव्हापासून त्या बोलल्या नाही का कशाला त्याच्यासोबत बोलती वगैरे वगैरे असं बोलल्या. तेव्हापासून मग मी नव्हते बोलत आणि नाहीच ते आम्ही फॉलोइंग लिस्टमध्ये पण नाही एकमेकींच्या, कुठंच नाही आता. तर त्यांना काय डाऊट आहे, भाऊजींना तसंच वाटतं. आणि मम्मी जेव्हा बघा कर्जतला आली होती तेव्हा भाऊजींनी गाडीवर सोडवताना विचारलं प्रीती तुमच्याकडे आली होती ना, असं तसं. त्यांना म्हणजे डाऊटच आहे एक प्रकारे नाही का. एकदा आपण असं केलं ना त्यांना ते तसंच वाटतं नाही का. तर बघू शकतं भारी झाले बरं का, एकदम छान वाटते. तर असा डाऊट आहे. आता एकदा कसं लांडगा आला ती गोष्ट आहे ना, तुम्हाला माहिती आहे ना. ते तसं झालं ना मग आपलं लांडगाच नाव लांडगा नाही, लांडगा आला अशी गत होऊन जाते त्या पोरासारखी. तर चला आता मस्तपैकी बाहेर पप्पा आलेले आहेत खाली आणि म्हटलं चला निवांत जाऊन टेरेसवर जाऊन, तुम्ही टेरेस तर बघितलं होतं आहे का नाही सगळं. तर थंडी हवा सुटली का नाही. तर हे पुरी चालल्यात खेळायचं यांचं. तर आता मला पण जायचं आहे लवकर मुंबईला आणि त्याच्यामुळे आता लय दिवसाची सुट्टी नव्हती, यांचे जेवणाचे हाल होते. त्याच्यामुळे आता मला लवकर जावं लागेल. मस्त राहायची इच्छा होती पण आता काय करणार, नाही काही करू शकत नाही आपण. कारण नवीन रूम आहे, पैसे जातात खाण्यावारी बाहेर. आणि ह्यावेळेस मला तरी कमी दिवस राहायला भेटतं. दरवेळेस मी माझा बड्डे झाला ना त्यावेळेसच जात असते, ह्यावेळेस नाही होणार तसं. त्यावेळेस बड्डे खूपच लांबची गोष्ट आहे. कारण जर पैसा पाणी असतं ना तर मी यांना बिंदास म्हटलं असतं हा तुम्ही खा प्या राहा. कारण सध्या इन्कम पण कमी आहे, त्यांचं पेमेंट पण कमी येतं. त्याच्यामुळं ह्या महिन्यात खर्च पण भरपूर झाला, रूम बदलली, भरपूर खर्च झाला. आम्हाला एक भाडं एक्स्ट्राचं द्यावं लागलं. तर ते जर असतं आणि मग मी राहिले असते बरं का निवांत, काय टेन्शन नसतं. बस मला मामाच्या इकडं तिकडं जायचं होतं गावाला सुट्ट्यांना, पण नाही जाणं झालं. जाऊ दे दिवाळीत जाईन. तर बघा तुम्हाला सांगू का इथून ना काय दिसतं सांगू, आपला नगरचा मोठा हे झालेला आहे बघा, पूल झालेला आहे. तर तो दिसतोय, तुम्हाला दाखवलेला लांबून दिसेल का नाही माहीत नाही, झूम नाही करता येत, पण तो दिसतोय. असं संध्याकाळच्या वेळेस असलं भारी वाटतं का नाही, लय भारी वाटतं. टेरेसवर मज्जाच वेगळी टेरेसवर येण्याची. पुरीनं रोज मी खेळायला आणि तिथे संध्याकाळच्या वेळेस ते बघा कसे खेळतात. तर अशी काही गोष्ट आहे
आता मी काय त्यांना माझ्यावर डाऊट आहे, अजून काही पुढचा किस्सा आहे ते तुम्हाला थोड्या उद्याच्या व्हिडिओमध्ये सांगा जर पोस्ट झाला तर. आज मी सकाळपासून व्हिडिओच नाही पोस्ट केला, तर एडिटिंग बाकी होती, तर त्याच्यामुळे नाही म्हटलं चला बोलूनच एखादा अर्धा व्हिडिओ काढा. कारण तुम्ही पण माझे व्हिडिओचे नगरचे व्हिडिओ खास करून तुम्ही आवर्जून बघतात. कापड बाजारात जायचं होतं, सगळीकडे जायचं होतं, पण काय करणार, आपला आता किस्सा सध्या तरी रिकामाचा आहे. खर्च भरपूर झाला, म्हटलं काय करणार ना, आता आपली परिस्थिती बघून करावं लागतं. तर आता आवाजाला इग्नोर करा बरं का, हे घोड्यांचा आवाज येईल तुम्हाला, काय करणार ते काय. मी मस्त म्हटलं व्हिडिओ काढायचा आहे बरं का, मला आवाज करू नका, पण कुठं ऐकते ते पुरी चाललंय ते. घोड्याची गर्दी, आमची काय गर्दी. इथं पाऊस आला आणि एखाद्या पावसात रील्स काढायची मज्जाच वेगळी आहे गड्या. मला असं लय भारी वाटतं बरं का, असं टेरेसवर वगैरे आलं ना, आणि मग मला रील्स वगैरे काढायला खूप भारी वाटतं, खूप खूप. आणि मी 2-3 व्हिडिओ काढलेले पण आहेत, ते पोस्ट करायचे बाकी आहेत. पण काय झालं, मी तेल लावले, तर तेल लावल्यामुळे मला कसं व्हिडिओ काढायला मज्जा नाही वाटत, कारण तेलकट दिसतं स्लो मोशन. आता मी साडी नेसून काढणार एक रील्स, 2-4 रील्स शूट करेन मी. तर चला आता बाय बाय, भेटूया. ताईंनी मला आमंत्रण दिलं होतं, ताईंच्या आज घराची पूजा आहे, म्हणजे त्यांच्या मायाचं घर, म्हणजे त्यांच्या मम्मी पप्पांनी घर बांधले ना, तर ते पूजा होती. ताईंनी मला बोलवलेलं चल ये म्हणून, पण कसं आहे आता त्यांना तरी काय सांगू ना कशी सध्या परिस्थिती चालली. आणि वर्ष साध्याला गेलते मी त्या दिवशी, तर तिथे एक लिपस्टिकची कमेंट आली, लिपस्टिक लावली होती, तर लिपस्टिक ना आता हे झाले, म्हणजे नाही का, आवडती मला लावायला बाकी. तर चला असो, चाललंय आता, बाय बाय, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.